तर मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजचा व्हिडिओ आपण बनवण्यामागचा उद्देश हा आहे की जे डाऊटफुल क्वेश्चन आहेत MPSCने घेतलेले, म्हणजे कसे झालं आहे की बऱ्याच लोकांचं स्कोअर हा 105 ते 107च्या दरम्यान आहे आणि त्यांचे 5 ते 7 7.5 8 मार्क वाढतील अशी आशा आहे। आणि बघा, ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एवढे शेवटची एक्झाम आहे आणि एवढं त्यांनी गोंधळ करून ठेवलेला आहे की साधे साधे प्रश्नाचे उत्तरंसुद्धा त्यांनी चुकीचे दिलेले आहेत। आता त्यांनी असं का केलं आहे हे त्यांनाच जाणो, पण त्याच्यानंतर त्यांचा कसा असतो आणि ते बदलण्यासाठी आणि एवढा त्रास घेतात। मग ते सरळ सरळ गोष्टी होण्यापेक्षा एवढा विद्यार्थ्यांना त्रास होतो, ह्याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे। म्हणजे प्रशासनानंतर विचार करणं गरजेचं आहे की बाबा एवढा त्रास विद्यार्थ्यांना का द्यायचा। तर चला, आपण जे ऑब्जेक्शन पाठवण्यासाठी आता मी ह्याच्यामध्ये व्हिडिओ तुम्हाला सांगतोय की काही क्वेश्चन जे कन्फर्म बदलणार असतील ते पण सांगेल आणि त्याचा रेफरन्स पण सांगेल, ते आपण बघूयात। आणि तुम्हाला जे काही वाटतं असेल तर टेलिग्राम चॅनलला टाका, आपण तो पण क्वेश्चन पाठवूयात। तर चला आपण सुरू करूयात। ह्याच्यामध्ये बघा, आता हा विखुरलेल्या वस्त्याचा क्वेश्चन आहे ना, वस्त्यांचा क्वेश्चन आहे हा। एक आणि बी बद्दल कुणाला डाऊट नाही आहे, पण हे रस्ते आणि रेल्वे मार्ग हे आल्यामुळं ना, नदी डोंगररांगा ठीक आहे, पण रस्ते आणि रेल्वे मार्ग हा तिसरा ऑप्शनमध्ये असल्यामुळं काय होतं आहे की ही म्हणजे सरळ रेखीय वसाहतीचं उदाहरण, म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक असल्या कारणानं हा क्वेश्चन बदलेल असं वाटत नाही। बऱ्याच लोकांना हा क्वेश्चन ABC लिहिलेला आहे, ते त्यासाठी काउंटर करतील। म्हणजे ऑब्जेक्शन पाठवा, काही अडचण नाही, ऑब्जेक्शन पाठवायला काहीच अडचण नाही, पण चान्सेस कमी आहेत। ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नका, ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नका। हे रेखीय वसाहतीचं कुणी जर यांनी एक AB लिहिलं असेल तर ते हे पण पाठवणार, त्यामुळे ह्या क्वेश्चन कन्फर्म बदलेल असं वाटत नाही, पण तरीही पाठवा। आयोग कधी कधी विचित्र करतं, न बदलणारे सुद्धा क्वेश्चन बदलतं। सो होप्स ठेवा, हे पण क्वेश्चन पाठवा। आणि हे बघा, हे दोन क्वेश्चन आहेत हक्काचे आहेत, हे सगळ्यांचेच येणार आहेत। आणि एक गोष्ट मजेची सांगू का तुम्हाला, मला जेवढे काल SMS आलेत ना, आणि स्कोअर सांगताना मला काय केलं माहिती आहे का, ह्या दोन क्वेश्चनची मार्क मिळून मार्क सांगितलेत। म्हणजे समजा एखाद्या क्वेश्चनचा स्कोअर, जर एखाद्या पोराचा स्कोअर 115 असेल, त्यांना जर विचारलं मी की बाबा तुझे हे दोन क्वेश्चन पकडून तर तू 120 होतोयस, तर नाही सर, नाही तसं नाही म्हणले, हे दोन क्वेश्चन पकडून मी 115 सांगतोय। म्हणजे त्यांना गॅरंटीच आहे की हे दोन क्वेश्चन वाढणारच आहेत आणि वाढणारच आहेत। म्हणजे हे बघा, हे स्कोअर आहेत ना तुमचे आत्ता आलेले, हे जे कन्फर्म क्वेश्चन वाढणार आहेत हे 2-3 हे पकडून पोरं सांगतायत, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे विद्यार्थ्यांना। पण तुम्ही असं पकडू नका की आता ह्याच्यातमध्ये 4-5 मार्क वाढतील आणि तेवढं त्याच्या प्लस कट ऑफ लागेल, तसं लागणार नाही। तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे 15 मार्क 7.5 मार्क पोरं वाढवून स्कोअर सांगतायत, सध्या वाढवून सांगतायत, म्हणजे त्यांचं काही चुकीचं नाही, त्यांना माहितीच आहे क्वेश्चन चेंज होणार आहे, पण आयोगानं तसं करावं, आयोगानं तसं करावं। मी तुम्हाला शेवटचं ह्याच्या बी सांगून देईन की शेवटपर्यंत बघा, असं मध्येच करून तुम्ही वेगळे वेगळ्या कमेंट करू नका। जे काय वाटतंय ते सांगेल तुम्हाला मी, स्टेटमेंट काय आहे शेवटपर्यंत, वर्डिक्ट काय निघते। तर बघा, इथं 900 हा लोकसंख्येचा क्वेश्चन आहे, तर इथं 929 पाहिजे होतं, हे आहे। हा बऱ्याच वेळा PYQ टाकला, यांच्याकडनं चुकून झालं असेल, ते ऑल ऑफ द अबव होणारच आहे। नाही झालं तर ते करावंच लागणार आहे, नाही झालं तर मुलं रस्त्यावर बसतील। हे अशा साध्या क्वेश्चनला जर करायचं म्हणलं, कारण 2 मार्कावर बरीच मुलं असतात, पोरांचा आयुष्याचा प्रश्न असतो, असा आयुष्याशी कोणाचे खेळू नये कुठल्याही सिस्टीमनं, म्हणजे शक्यतो MPSCनं तरी। आधीच पोरांना काही कमी त्रास आहे। आणि हे बघा, हे चंद्रपूरचा जे कोल माईनचा क्वेश्चन आहे ना, हे बांदर, घोगूस आणि तेलवासा हे चंद्रपूरमध्ये आहे, हे यवतमाळमध्ये येतं आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तर डॅम शुअर बदलायलाच पाहिजे। म्हणजे हे दोन क्वेश्चन तुम्ही पकडून चाला, हे दोन क्वेश्चन प्लस होणार ज्यांनी ज्यांनी लिहिले ते आन्सर। आणि आता पुढचा बघूयात। हां, आता ही नदी प्रणालीचा क्वेश्चन आहेत ना, बरेच लोक म्हणतात की आपल्याकडे जाळीदार नदी प्रणाली नाही, आणि म्हणजे आपले जे ऑथेंटिक रेफरन्स वापरतो त्यामध्ये 1, 2 आणि 3च ह्याचं हे आहे। पण तुम्ही जर नीट बघितलं की एखादी नदी प्रणाली नाही असं कुठं तुम्हाला स्टेटमेंट दिसतंय का, असं तुम्हाला स्टेटमेंट दिसतंय का? कारण कसं होतं माहिती आहे का, एखादी गोष्ट आहे म्हणणं हे सोपं आहे, कारण तो इन्क्लुजिव्ह अप्रोच असतो, आणि एखादी गोष्ट नाही म्हणणं, एखादी गोष्ट ॲब्सोल्यूट नाही म्हणणं, असं कुठं तुम्हाला स्टेटमेंट सापडणार नाही। मला जे वाटतं, मी तुम्हाला असं का सांगतोय, कारण ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसून, म्हणजे कुठल्याच क्वेश्चनच्या जीवावर तुम्ही थांबावं सेकंड आन्सरकीसाठी, कारण ह्याच्यात तुमचे 2 महिने जाणार
आणि 2 महिने जाणार तुम्ही वेगवेगळे क्लास लावणार. जर तुम्ही कन्फर्म इन असाल तर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करावा. अदरवाईज तुम्ही सगळ्यांनीच कंबाईनची एक्झाम देऊनच सगळे शिफ्ट होणार आहेत पूर्ण कोर राज्यसेवेसाठी. म्हणजे की जे आपण करतो HRD आणि तुमचं ॲग्री आणि पेपर 4चे सायन्स टेकसाठी शिफ्ट होणार आहेत लोक, सगळेच होणार आहेत. पण 5 तारखेपर्यंत डायलेमावर न राहण्यासाठी किंवा कन्फर्म तुम्हाला मनाला मानसिक शांततेसाठी आणि ऑब्जेक्शन पाठवण्यासाठीच्या आपण ह्या गोष्टी करतोय. तुम्हाला राग आला असेल तर तसंही सांगा, काही फरक पडत नाही. कारण तुम्हाला राग आला म्हणजे तसं सिस्टीमला चालत नाही ना. जे बरोबर आहे ते बरोबर आहे. हे कुणाचा सिस्टीम कुणाचा विचार करत नाही, कुणाच्या भावनांचा विचार करत नाही. मी जे आहे ते बोलतोय. कुणाला राग येऊ, कुणाला चांगलं वाटावं यासाठी बोलतच नाही. जे आहे ते बघा, जे आहे ते सांगितलं, वस्तुस्थिती सांगणं आपलं काम आहे, आपण ते करायचं. हे बा आता ह्याच्यामध्ये ABC हा जाळीदार आहे. मला पण वाटतं ABC द्यावं, रेफरन्समध्ये आहे. पण इन्क्लुझिव्ह मी बऱ्याच ठिकाणी बघितलं तर इन्क्लुझिव्ह प्रश्न हा क्वेश्चन म्हणजे नाही असं म्हणणं होत नाही. त्यामुळे ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नका. मी तुम्हाला कन्फर्म सांगेल की कुठल्याही क्वेश्चनच्या भरोशावर तुम्ही बसू शकता. मी 2 तर सांगितलेच ना तुम्हाला की कुठले होते. आता हे हिगिन्सची थेरी आहे ना. हिगिन्सची थेरी ही सरळ दिलं आहे की त्यांनी विकसित देशात स्वयंप्रेरणेने गुंतवणूक प्रेरक ठरते आणि अविकसित देशात गुंतवणूक प्रेरक ठरू शकते. हे AB यायला पाहिजे. त्यांनी उत्तर काय दिलं आहे A. मग आता हेचा ऑथेंटिक रेफरन्स पाठवल्यानंतर हे बदलणार. हे बदलायलाच पाहिजे, बदलणार. ह्या क्वेश्चनच्या जीवावर तुम्ही बसू शकता. ह्या क्वेश्चन तुम्ही काउंट करू शकता. म्हणजे ज्यांचा आला त्यांचा प्लस तुम्ही काउंट करू शकता. म्हणजे आता किती क्वेश्चन झाले? असे 3 क्वेश्चन. आता कन्फर्म असंच होईल का? कमी आयोग नाही, करायलाच पाहिजे. कारण कसं आहे, ते ऑथेंटिक रेफरन्स आहेत, करायलाच पाहिजे. आता नाही केल्याच्या पुढं काय आहे का? तर एखाद्या सिस्टीमनं मुद्दामच खोडसाळपणा करायचा, त्रास द्यायचा म्हणलं तर त्याला कुणी काही करू शकत नाही. ते तुम्ही 2022ला अनुभव बघितलेला आहे. मोरांनी पिटिशन दाखल केली होती. अगदी एक्झामला जायचं की नाही जायचं, पोरांनी हॉटेल बुक केले होते. काही जणांनी थांबले होते की एक्झाम होणारच नाही आणि शेवटच्या 11th आवरला सांगितलं की एक्झाम होणारच आहे आणि झाली. त्या पोरांना राहण्यासाठी सुद्धा खूप अडचणी आल्या. तुम्ही बघा 2022च्या विद्यार्थ्यांना विचारा, ज्यांनी मेन्स दिली आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना अनुभव विचारा, ते काय असतं, ते त्रास काय असतो तो. तर बघूयात आपण हा शिल्डे आणि श्वानचा. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की पेशी हा वेगळ्या, हे स्टेटमेंट नाही आहे त्यामुळे हे उत्तर आहे. पण सायन्सचं पर्टिक्युलरच्या सायन्सच्या बाबतीत एखादी गोष्ट ह्या शास्त्रज्ञानं म्हणलेली आहे, जरी स्टेट बुकमध्ये असलं तरीसुद्धा काही त्यांच्याकडे ऑथेंटिक रेफरन्स असतात आणि आयोगाचे काहीतरी तज्ज्ञ असतात म्हणे. आयोगाचे तज्ज्ञ असतात, त्यांनी दिलेले ते रेफरन्स ऑथेंटिक मानतात. असं त्यांनी 2022च्या पिटिशन दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणणं मांडलं होतं की आमच्या ह्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, त्यामुळं ते चेंज करतील. ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नका. आता बरेच जण म्हणतील की हे आवडणार नाही प्रत्येक जणाला, पण मागचा अनुभव तर सांगता, म्हणजे आयोगाचा स्टँड घेता सायन्सच्या क्वेश्चनच्या बाबतीत. ह्याचं काय करतील? हा बदलावा. मला नो डाऊट, माझं म्हणणं आहे हे बदलावा. माझं काहीच म्हणणं नाही ह्याच्या बाबतीत. परंतु आयोगाचं काय म्हणणं आहे ह्यानेच तुम्हाला फरक पडतो. चला पुढे जाऊयात. आता राहिलेलं बघूयात. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, म्हणजे बघूयात. आता इथं बऱ्याच लोकांनी ऑल ऑफ द अबव केलेलं आहे आणि चुन्याची निवळी उत्तर दिली आहेत. आता वास्तविक पाहता हे सगळे बघितले तर हे सगळे बेस आहेत. तुम्हाला ह्याचा जर रेफरन्स, आता इन्क्लुझिव्ह प्रश्न तुम्हाला जर कुठं सापडलं की रेफरन्स सापडले, हे वापरतात आणि ऑथेंटिक गव्हर्नमेंट साईटचे रेफरन्स असतील तर पाठवा, आपण ह्याला ऑब्जेक्शन घेऊ. आहे म्हणणं सोपं आहे. एखाद्या गोष्टीचं सायन्समध्ये म्हणजे इम्प्लिमेंट होतं, त्याचा वापर होतो असं म्हणणं सोपंच आहे. आणि नाही, ॲब्सोल्यूट असाचा वापर होतच नाही असं ॲब्सोल्यूट म्हणणं, प्रूव्ह करणं अवघड जातं सायन्समध्ये. आता हे बघा, ह्याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे ट्रिटियम आहे, त्यात जास्त नंबर ऑफ हायड्रोजन आणि ड्यूटेरियम. वास्तविक पाहता हा क्वेश्चन चेंज होईल असं वाटत नाही. ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नये. झाला वेल अँड गुड, नाही झाला तरी ठीक. ह्याच्याविषयी तुम्हाला एक सांगू देतो. हे बोंबई खटल्याचं जे तुम्ही म्हणतायत ना, बऱ्याच लोकांचे ऑब्जेक्शन आहे. ही स्टेटमेंट आहे, बाकीच्या स्टेटमेंटला काही प्रॉब्लेम नाही. घटक राज्यात विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. आता 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या. हे बरखास्तवाला एक असतो आणि निलंबितवाला एक असतो. निलंबितवाला असतो.
तर हे निलंबन असतं ना, सस्पेन्शन म्हणतो आपण, आणि डिसमिस, तर हे सस्पेन्शन करू शकतो राष्ट्रपती. लक्षात घ्या, सस्पेन्शन करू शकतो राष्ट्रपती. तुम्हाला मिसगाईड करतील का बऱ्याच लोक. मला हे मी म्हणजे सगळीकडे बघितलं, व्हर्डिक्ट बघितलं, तिथं 2 गोष्टी तुम्ही समजून घ्या आधी. लक्षात आलं का तुम्हाला? बरखास्त करणं, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करणं ही संसदेचीच मान्यता घ्यावी लागते. आणि सस्पेंड त्याला करायचे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, निलंबित, हा शब्द जर इथं असला असता का, निलंबित, तर ते क्वेश्चन वेगळं असतं. निलंबन म्हणजे घटक राज्यातील जे विधानसभा आहे तिचं निलंबन हे राष्ट्रपती करू शकतात विदाऊट मंजुरी ऑफ संसद. तेव्हा लक्षात घ्या, हा क्वेश्चनच्या जीवावर बसू नका. हा क्वेश्चन चेंज होणार नाही, कारण त्याला ऑथेंटिक रेफरन्स आहेत. आता तुम्ही एखाद्या गोष्टीला म्हणाल की ह्याला असं का, कारण पॉलिटीला वाकडं लावणं जमतं, कारण पॉलिटीला जर स्टँड घ्यायला जमतो, कारण आपल्याकडे एकच रेफरन्स आहे, घटना. तिथं असं कोणी म्हणू शकत नाही की आमच्या ह्या पुस्तकात हे लिहिलं आहे. सो एक केस आहे ना, ही सगळ्याला आता आपल्या म्हणण्याप्रमाणे कोणाला राग येईल, पण ह्याच्यानं आधीच लागू नका. हा क्वेश्चन ऑब्जेक्शन पाठवा, पण हा क्वेश्चन काउंट करू नका तुमच्या तयारीसाठी. जर तुमच्या आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे 104 मार्क आहेत, त्याचं असं म्हणणं आहे की हे पहा, कट ऑफ हा 105 ते 110 च्या दरम्यान लागतोय. असं का, मी काल कट ऑफ सांगताना 110 ± 2 सांगितला होता. परंतु लक्षात घ्या, सायन्सचे क्वेश्चन, तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, सायन्सचे क्वेश्चन हे ट्रिकी आहेत. तुम्हाला एक्झामला वाटताना ते बरं वाटलं, आल्यानंतरही बरं वाटलं, आन्सर की आल्यानंतर कळालं ते. आणि जे आपण करंट म्हणतो, करंटमधले मागच्या वर्षीपेक्षा 5 क्वेश्चन हे टफ आहेत. आणि मग काही लोक सांगतात की हिस्ट्रीचे क्वेश्चन खूप खांबांपेक्षा सोपं होते. हां, हिस्ट्री सोपं होतं, मान्य आहे, पण त्याला इकॉनॉमीनं काउंटर केलं. कारण इकॉनॉमीनं काय झालं, इकॉनॉमीचे क्वेश्चन सध्या 14 मार्क असतात मुलांना. आता भांडायला लागते की हे क्वेश्चन बरोबर कसा, नेटवर सर्च करायला लागते काही गोष्टी. सो 15 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 12-13 मार्क आहेत. म्हणजे तुमचे जे सायन्सचे जे 2-3 क्वेश्चन सोपे आले ते कॉम्पेन्सेट केले, प्लस मायनस इक्वल झालं. आणि करंटनं डेप्थमध्ये नेलं, करंटनं 4-5 मार्कांनी कमी केलं. 4-5 म्हणजे 2 जरी क्वेश्चन म्हणले तरी 5 मार्क झाले. सो 5 मार्क जरी कमी झाले तर तुम्ही लक्षात घ्या की काय इम्पॅक्ट पडतो ते. आणि पुढचं बघूयात आपण आता, एक 9 नंबरचा क्वेश्चन बघूयात काय. हां, हे कर्पुरी ठाकूरचं काय विषय आहे सांगू तुम्हाला. कर्पुरी ठाकूरच्या क्वेश्चनमध्ये इथं गैर काँग्रेसी एक आहे आणि हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ वेगळा आहे. आता मग हे 2 आणि 4 एका स्टेटमेंटमध्ये 2 क्वेश्चन रॉंग होत आहेत. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये खरे नाही म्हटलं आहे, तर हा क्वेश्चन हॅशच व्हायला पाहिजे. हा क्वेश्चन हॅश व्हायला पाहिजे. हा प्लससाठी पकडू नका, कारण हे चेंज करून हे देतील असं नाही. कारण ह्या मुख्यमंत्र्याच्या आधी, कर्पुरी ठाकूर यांच्याकडे जाण्याच्या आधी त्यांना गैर काँग्रेसचे कुठल्या तरी मुख्यमंत्र्याचा काळ आहे, तो 1 वर्षाचा आहे, तो पूर्ण झालेला आहे असं म्हणतात म्हणजे त्याचा रेफरन्स आहे. सो हा क्वेश्चन तुम्ही हॅशसाठी पकडा. म्हणजे पॉईंट ते तुमचे आहेत की बाबा 4 क्वेश्चन जर हॅश झाले तर 1 क्वेश्चन तुमचा येतो, म्हणजे 2 मार्क येतात. तर त्याच्यासाठी तुम्ही पकडा, म्हणजे हॅशसाठी पकडा हा क्वेश्चन. हा क्वेश्चन चेंज होणार नाही असं, कारण दिसतंय हा डायलेमाच आहे. बघा, तुम्ही कुणीही बघा, तुमचा अँगल सोडून बघायचा, आपल्या मत बाजूला ठेवून विचार करायचा की काय होणार आहे. आणि नर्गिस मोहम्मदीचा क्वेश्चन अजिबात चेंज होत नसतो, कारण काय हे 2004 आहे, तिथं 2003 टाकलेला आहे. हा क्वेश्चन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रत्येक जणाचा चुकलेला आहे. हा क्वेश्चनला डाऊट घेऊन काहीच उपयोग नाही. आणि रिग्रेट पण करू नका. हा क्वेश्चन ना सर्वांचा, अभ्यास करणाऱ्यांचा सर्वांचा चुकलेला आहे. असं कोणी स्टेटमेंटची कोणाची हिंमत नसते की 2003 असेल आणि ते स्टेटमेंट बाजूला काढणार आहे. हे सगळ्यांनी यापैकी सर्व दिलेलं आहे. उत्तर AB आहे. हा क्वेश्चन स्पर्धेमध्ये नव्हताच. 11 नंबरला बघा, 11 नंबरचा क्वेश्चन. आता हा मुख्यमंत्री जी योजना आहे, मुख्यमंत्री सौर कृषी योजना, तर ह्याचा विषय काय आहे की A आणि B स्टेटमेंटला काहीच प्रॉब्लेम नाही. ही एक नंबरची म्हणजे सुरुवातीला आली स्कीम आणि 2.0 स्कीम, अशा 2 म्हणजे त्याचं सुधारित व्हर्जन आलेलं आहे. आणि हे ते त्यांनी जनरल विचारलेलं आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, इथं ही तिसरं आहे ना, हे स्टेटमेंट 2.0चं आहे.
आता मग हा क्वेश्चन कसा येतो माहिती आहे का, आयोगाच्या एरियात येतो, आयोगाच्या टप्प्यात येतो. म्हणजे ती योजना 1 पॉईंट पकडायची की 2 पॉईंट पकडायची, हा क्वेश्चन ABC व्हावा, काही प्रॉब्लेम नाही. पोरांनी ABC लिहिलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे, व्हावा, माझंही मत आहे, मला काहीच वाटत नाही, व्हावा, उलट काय नाही, विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय जाईल. परंतु हा आयोगाचा विशेषाधिकार आहे. म्हणजे आता समजा A, B आणि C हे दिलं तर ठीक, हा क्वेश्चनच्या जीवावर बसू नका, ह्या क्वेश्चनच्या जीवावर बसू नका. आपण किती क्वेश्चन सांगितले कन्फर्म होणारे, हे 3 क्वेश्चन आहेत, कन्फर्म होणारे 3. आणि सायन्सचा प्लस मायनस तुम्ही 1 पकडू शकता. कारण काय आहे माहिती आहे, ते पेशीचा जो क्वेश्चन आहे ना, ह्यांनी असं म्हटलं, हे प्रूव्ह करणं, ह्यांनी असं म्हटलं प्रूव्ह करणं अवघड असतं. आणि जरी तुम्ही रेफरन्स दिला तर त्यांनी तो मानायला पाहिजे ना. सायन्समध्ये कसं असतात, बऱ्याच रेफरन्स असतात, सायन्स, हिस्ट्री, ह्याच्यामध्ये वेगवेगळी मतं असतात. मग ती मतं आपल्याला खोडणं आणि मांडणं खूप अवघड असतं. म्हणून तुम्ही काउंट करा तुमचा क्वेश्चन. आता तुम्ही सगळेजण तुम्हाला राग येईल काही लोकांना की बाबा आम्ही ते चेंजच करत असतो, असंच करत असतो. करा, काही अडचण नाही, करा. परंतु जे विद्यार्थी काटावर आहेत, 105 4 मार्क आहेत, त्यांचे 7 मार्क प्लस होणार आहेत. आता बघा हे किती अवघड आहे की एखादा विद्यार्थी 110 वर आहे, 115 वर आहे आणि त्याचे 7 मार्क माहिती झाला तर तो 103 वर येतो. लक्षात आलंय? आता हे 8 आणि 10 क्वेश्चन देणं म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळणंच आहे. सरळ तुम्हाला सरळ 100 क्वेश्चनचे आन्सर राईट देता येत नाहीत म्हणजे काय मजाक लावली, काय बोलणार आता. चला, आणि तेही अवघड आहे. म्हणजे 100च्या क्वेश्चनचे आन्सर कोणाला तर राग येतो, कोणीतरी वाकडं लावतच आहे. पण आता आपण बघणार काय आहोत, आता आपल्याला सांगायचं हे तुम्हाला हे होतं की कट ऑफचं बद्दल तुम्हाला एक सांगून देतो की कट ऑफ हा 105 ते 110 ह्या दरम्यानच राहील. तुम्हाला कोणी जरी सांगितलं की कट ऑफ 115 प्लस लागू शकतो आणि 100 लागू शकतो, तर 100 लागणार नाही. का लागणार नाही तुम्हाला सांगतो की 100 ते 105च्या दरम्यान एवढी विद्यार्थी असतात, खूप विद्यार्थी असतात, त्यामुळे कट ऑफ तिथं जात नाही. कट ऑफ 1 मार्कानं जसं जसं पुढं जायला लागाल तुम्ही तसं बरेच विद्यार्थी कट होतात. आणि 115च्या पर्यंत तुम्हाला पुढं खूप कमी पॉप्युलेशन दिसेल की बाबा 1000 विद्यार्थी दिसतील तुम्हाला. सो ते कट ऑफ डिसाईड करत नाहीत. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा, मागच्या वर्षीचा अंदाज बघा, तुम्हाला कळून जाईल ते. कारण 100 कट ऑफ सांगणं आणि ते कसं होतं माहिती आहे, तुम्ही ज्यावेळेस कट ऑफची व्हिडिओ बघत असता त्यावेळेस तुम्हाला एखादा 100 कट ऑफ सांगितला की तुम्हाला खूप चांगला वाटायला लागतो माणूस, त्याला गुड कमेंट करता तुम्ही. एखाद्यानं 115 सांगितला की त्याला शिव्या घालायला सुरू होतात कमेंटमध्ये. तर हे करणं माणसाचं नेचर आहे, स्वाभाविक आहे, ह्यात काही चुकीचं काहीच नाही. तुम्हाला वाटतं त्या गोष्टी आपल्याला व्हाव्या अशा वाटतात, पण तसं आताची परिस्थिती बघता आणि पेपरचा नेचर बघता आणि जे चालू आहे मागच्या 3-4 वर्षापासून ते बघता, कट ऑफ हा 105 to 110 ह्या रेंजमध्ये राहील. कट ऑफ 108च्या आसपास प्लस मायनस एकच जाईल, प्लस तर जाणार नाही, मायनस एखादा जाईल. कारण मी तुम्हाला काय त्यासाठी कॉम्पेन्सेट करावं लागलेलं आहे, काय झालेलं आहे ते सांगितलेलं आहे, ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, चॅनलवर व्हिडिओ आहे, तो बघून घ्या तुम्ही. मी इथं तुम्हाला आजच्या आन्सर कीनुसार आता काय करायचं, काही लोकांना 100 मार्क आहेत, समजा 100 मार्क आहेत आणि .100 101 मार्क आहेत आणि त्यांचे 7 मार्क वाढले तरी पण ते पास होऊ शकतात. म्हणजे आउट ऑफ 100 काही लोकांना, आणि काही लोक आता 115 वर आहेत, त्यांचे 7 मार्क झाले आणि ते 107ला आले आणि कट ऑफ 108 लागला तर ह्या तरच्या गोष्टी आहेत आता. त्यामुळं काय करा, कोणच सेफ नाही येतं. आता जर समजा आयोगाने 10च क्वेश्चन बदलले तर आहे बघा, आयोग काहीही करू शकतं. त्यामुळे तुमच्याकडं फेब्रुवारीच्या मिडपर्यंत वेळ आहे. आत्ता सध्या काय करायचं, 5 जानेवारीची एक्झाम व्यवस्थित द्यायची. एक्झाम दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं काय कवर होतं, पेपर 1मधला हिस्ट्री कवर होतो, पेपर 1मधला जिओग्राफी कवर होतो. म्हणजे हे 60 मार्क झाले तुमचे, हे 60 मार्क झाले, 120 मार्क झाले कवर राज्यसेवेचे मेन्सचे तुमचे. म्हणजे HRD सोडला आणि सायन्स टेक सोडला तरी म्हणजे इकॉनॉमी इथं कवर होतं, इथं मॅक्झिमम कवर होतं.
आणि राहतं काय पॉलिटी 2 मधला पॉलिटी 2 काढला आणि तर ह्याच्यामधला कोर पॉलिटी इथं कवर होतो. म्हणजे तुम्हाला करायचं काय नंतर HRD, सायन्स टेक आणि पॉलिटी 2 हे तुम्ही एका महिन्यात पण करू शकता. सो तुम्ही सुज्ञ आहात. मला काय करायचं आहे ते मला जे सांगायचं आहे मेसेज ते तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल आणि काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर फोरम MPSC अकॅडमी नावाचं ह्या चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक टाकतो. तिथं रेफरन्स पाठवा, नक्की पाठवा. आपण ते मी सांगितलेल्या विरोधात जरी तुमची मतं असतील आणि तुम्ही पाठवलं तरी मी पाठवणार, काही अडचण नाही. तुमच्या मताचा आदर ठेवला जाईल. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओत भेटूयात.